नमस्कार. टायगर टाइम्समध्ये मी रवी लोखंडे आपलं सहर्ष स्वागत करतो. आज जिल्हा परिषद निवडणुकीचे फॉर्म भरण्याचा उद्याचा दिवस शिल्लक आहे आणि आज तहसील कार्यालयामध्ये खूप सारी गर्दी पाहायला मिळते. इच्छुक उमेदवारांची या ठिकाणी गर्दी आहे आणि आपल्यासोबत पेठ गोडेगाव जिल्हा परिषद गटाचे इच्छुक उमेदवार, इच्छुक म्हणण्यापेक्षा त्यांना अधिकृत उमेदवारी मिळाली राष्ट्रवादी पक्षाकडून, मंगलताई हुले ह्या नारोडी गावच्या विद्यमान सरपंच राहिलेल्या ते लोकनियुक्त. आपण त्यांच्याशी बोलूया. ताई नमस्कार. नमस्ते. तुम्ही पेठ गोडेगाव जिल्हा परिषद गटातून इच्छुक उमेदवार म्हणून फॉर्म भरतात. आज उमेदवारी दाखल केली राष्ट्रवादी पक्षाकडून. हो, कसा प्रतिसाद आहे जनतेचा तुम्हाला? मला जनतेचा खूप छान प्रतिसाद आहे. आज तुम्ही शक्ती प्रदर्शन केलं. आज पेठपासून गोडेगावपर्यंत शेकडो कार्यकर्ते, शेकडो गाड्या घेऊन तुम्ही या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आला आहात. कोणकोणत्या गावातून तुमच्यासोबत कार्यकर्ते? गिरवली असेल, कोकणे चिंचवली असेल, लांडेवाडी चिंचोडी असेल, नारोडी गाव असेल, पेठ असेल, घोडेगाव असेल, कुरोंडी असेल, थोगाव असेल, कोल्हारवाडी असेल, सर्व पेठ आणि घोडेगाव गणातले सर्व कार्यकर्ते आज माझ्या पाठीमागे भरपूर संख्येने उपस्थित होते. साधारणतः तुमचा जो जिल्हा परिषद गट आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने पण खूप वेडावाकडा आहे. पठाराचा काही भाग आहे, पठाराच्या भागामध्ये पाण्याचा प्रश्न आहे. त्या मतदारांना तुम्ही काय सांगाल? त्या मतदारांना मी जर निवडून येणारच, पण निवडून आल्यावर मी जे काही संजय भाऊ पवळे आणि मी मंगल हुले आम्ही दोघंजणं मिळून जो काही विकास करायचा असन पेठगाणामध्ये तो विकास आम्ही पुढं करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. तुमच्यासमोर सुवर्णाताई दरेकर यांचं आव्हान आहे. ते आव्हान तुम्हाला किती तगडं वाटतं का तुम्हाला सोपं आहे ते आव्हान? त्यांच्याविषयी मी काही सांगू शकत नाही. बरं, एकंदरीत तुमचं माहेर पण आडराव म्हणून येतं, तुम्ही लांडेवाडी चिंचोलीचे आहेत. मग दोन्ही गावामध्ये तुम्हाला आता प्रतिसाद पूर्ण बहुसंख्येने सर्वपक्षीय आहे का? हो हो, पूर्ण बहुमत आहे मला दोन्ही पण गावाचं. ठीक, धन्यवाद. ह्या त्या मंगलताई हुले ज्या नारोडी गावच्या